विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ठाकरे बंधूंची लंच डिप्लोमसी. दोन्ही कुटुंबांमध्ये 2 तास चर्चा. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे कुटुंब एकत्र. देशात संघर्षाची सुरुवात झाली आहे. भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष सुरू. मोदींनी आता तरी देशाकडे लक्ष द्यावं. उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले. एका झुरळानं हुकुमशहाला नमवलंय. उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल तर तरुणांनी देशाच्या इतिहासातील सुवर्णपान लिहिल्याचंही वक्तव्य. ठाकरे बंधूंना सेलिब्रेशनसाठी कारण मिळालं याचा आनंद. उद्धव ठाकरेंच्या डायलॉग्सचा काहीही परिणाम होत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा. शिवाजी पार्क परिसरामध्ये तरुणांची अलोट गर्दी. हातात तिरंगा घेऊन यावेळी जोरदार घोषणाबाजी. राज ठाकरेंकडून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना आदरांजली. राज ठाकरे, अमित ठाकरेंनी विद्यार्थ्यांसह पोलिसांचे आभार मानले. तर जेनझीच्या नावाखाली आंदोलन हायजॅक करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न. बन यांची टीका. पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना शिक्षण मंत्री बनवण्याचं ठरवलंय. फडणवीस उच्च शिक्षित ते बेस्ट शिक्षण मंत्री बनू शकतात. संजय राऊतांकडून पुनरुच्चार. दिल्लीला जाण्याच्या चर्चा मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळल्या. मी मुंबईतच आणि महाराष्ट्रातच आहे, फडणवीसांची प्रतिक्रिया. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंनी तरुणांचे आभार मानले. तरुणांची शक्ती भविष्यातही अशीच ठामपणे उभी राहील. दिपकेंकडून विश्वास व्यक्त. अभिजित दिपकेंवर सध्या उपचार सुरू. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा अमित शहांना पत्राद्वारे सवाल. तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची राहुल गांधींची मागणी. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे आता शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार. नवे शिक्षण मंत्री म्हणून प्रल्हाद जोशींनी पदभार स्वीकारला. बिहारमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी तेजप्रताप यादव अटकेत. बिहार बंद दरम्यान हिंसाचार आणि तोडफोडीसाठी त्यांनी भडकवल्याचा आरोप. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. केंद्र सरकार लोकसभेत उद्या सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार. पेपर फुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे हे प्रयत्न. नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद. दिल्लीतील जंतर मंतर परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर. दिल्ली मेट्रोसह इंटरनेट सेवा पूर्ववत. आंदोलन संपल्यानंतर जंतर मंतर परिसरामध्ये शुकशुकाट. तेलंगणामध्ये आमदार खासदारांची वयोमर्यादा 21 होण्याची शक्यता. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे संकेत. ऑगस्टमध्ये तेलंगणामध्ये विशेष अधिवेशनही भरवलं जाणार. पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट. तर रायगड, रत्नागिरीसह साताऱ्याला ऑरेंज अलर्ट. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरींचीही शक्यता. नाशिक जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के. सुरगाणा शहरासह बोरगाव, सराड, चिखली या परिसरात भूकंप. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या कसबे सुकणे गावामध्ये बैलगाडीतनं मृतदेह नेण्याची वेळ. चांगला रस्ता नसल्यामुळे कुटुंबियांसह ग्रामस्थांची मोठी कसरत. प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त. आंध्र प्रदेशात कोरोनाचा पुन्हा शिरकाव. कोरोनाचे 10 नवे रुग्ण आढळले. तर 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू. आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. मुंबई एनसीबीची आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटवर मोठी कारवाई. या ठिकाणी न्यूझीलंडला पाठवले जाणारं 10 किलो इफेड्रिन जप्त. एस हमीद नावाच्या मुख्य आरोपीला चेन्नईत अटक. ओमानच्या आखातामध्ये अमेरिकेची मोठी कारवाई. इराणच्या तेल टँकरवर अमेरिकेचा क्षेपणास्त्र हल्ला. अमेरिकेकडनं लष्करी हल्ल्याचा व्हिडिओ जारी. भीषण वणव्यांमुळे स्पेन देशामध्ये प्रथमच राष्ट्रीय आणीबाणी. युरोपमध्ये उष्णतेची लाट. फ्रान्ससह अनेक देशांमध्ये वणवा. 10,000हून अधिक नागरिकांचं स्थलांतर. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.